नमस्कार, मी रेणुका. माझ्या एक विचार चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचं व्यक्तिमत्व खूप खास आहे, कारण एका आध्यात्मिक प्रवासातून त्यांनी राजकारणामध्ये भगवं वादळ पसरवलंय. त्यांची ओळखच करून द्यायची झाली तर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि वारकरी संप्रदाय युवा मंचचे ते अध्यक्ष आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महापालिका निवडणुकांमध्ये ते स्टार प्रचारक आहेत. अक्षय महाराज भोसले यांचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. महाराज, या पॉडकास्टला सुरुवात करण्याआधी एक असा प्रश्न आहे. अध्यात्म खूप वेगळं आहे आणि राजकारण कुठेतरी गजकरण असं ओळखलं जातं, पण मग अध्यात्म जगणारा माणूस राजकारणात कसा आला? मी विचारलेला प्रश्न तर अनेकांच्या मनात अनेक दिवसांपासून असेल तो, कारण की माझी पार्श्वभूमी आध्यात्मिक आहे. अलीकडच्या काळात जे काही माझा राजकारणाचा वावर दिसतोय, पण हे काही अध्यात्म आणि राजकारणाला वाटतं की हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू. मला समर्थ रामदास स्वामींचं एक प्रमाण आठवतं. ते असं म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजेच काय, कुठलीही चळवळ असेल, कुठलेही काम असेल, त्याच्यामागे भगवंताचं अधिष्ठान असेल तर ते अत्यंत प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचतं. आणि तेच समर्थ असं सांगतात, असं म्हणतात की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी. ते पहिल्या आयुष्यात हरिकथा, देवाची देशाची सेवा केली पाहिजे. आणि दुसरं म्हटलं त्यांनी, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. पण या हरिकथेला जोपर्यंत राजकारणाची जोड नाही आहे तोपर्यंत ते राजकारणही परिपूर्ण होत नाही. आणि अध्यात्मही म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्राचा जो आदर्श आहे ते अर्थात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी जो राज्यकारभार केला की नाही तो दोन डोळ्यांनी केला. एक डोळा अर्थात जगद्गुरू श्री तुकोबार आहे आणि दुसरा म्हणजे समर्थ रामदास स्वामी. ह्या दोन अत्यंत शुद्ध विशुद्ध संस्काराचे डोळे असल्यामुळे आपल्या आज स्वराज्य होऊ शकतं. आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर परमार्थ असेल किंवा एकत्र आध्यात्मिक पार्श्वभूमी असेल तर या प्रत्येक उत्सवाच्या मागे एक राजश्री लागतो. त्यावेळी परकीय आक्रमण झाली, साधू संतांना त्रास झाला, पण त्यावेळी तलवार उगारून कोण उभा असेल तर छत्रपती शिवराय उभे होते. म्हणजेच काय, अध्यात्म आणि राजकारण हे दोन्हीही एकाच गाडीची दोन्ही चाकं आहेत, एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. त्यामुळे दोन्ही मी तरी स्वतःहून भेद समजत नाही, कारण की राजकारणातनंही लोकांची सेवा करता येते, राजकारणातून लोकांपर्यंत थेट पोहोचता येतं आणि अध्यात्मातनं लोकांच्या मनामध्ये काही परिवर्तन करून चांगली सेवा करता येते. तर दोन्ही गोष्टी विभिन्न नसून त्या एकच आहेत. महाराज, अध्यात्म आणि राजकारण याची सांगड आपण आता घालताय, पण तुम्हाला राजकारणात अध्यात्म जगवू शकतो आणि त्यातून समाजकारण होऊ शकतं, ही दिशा कशी मिळाली आणि तुम्ही अध्यात्मातून राजकारणात आले कसे? म्हणजे एक प्रवास कसा होता? कोणी हात दिला की तुम्ही राजकारणातही आला? नाही, मुळात मी स्वतः वारकरी संप्रदायातले एक बाईक आहे. वारकरी संप्रदायाची आपण तर पूर्ण पार्श्वभूमी बघितली. जो काही माऊलींचा पालखी सोहळा असेल, तुकोबारायांचा पालखी सोहळा असेल, हे त्या काळी मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांनी अर्थात धर्मवीर संभाजी महाराजांनी किंवा अन्यान्य ज्या ज्या काही राजवटी त्या काळात होऊन गेल्या त्या सर्वांनी अध्यात्माला पोषक काही ना काही मदत केली. म्हणजेच काय, अध्यात्मही ते कार्य करत असताना मला असं वाटतं की सोबत राजधर्म आपल्या सोबत पाहिजे. कारण की ज्यावेळी राजधर्माला धर्माचे डोळे असतात त्यावेळी तो राजधर्म विशुद्ध असतो, आणि ज्यावेळी धर्माला राजधर्माचे पाय असतात त्यावेळी तो अतिशय गतिमानरित्या काम करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी जुनी पार्श्वभूमी पाहता आपण देखील याच समन्वयाने जर गेलो तर लोकांची आपल्याला अधिक सेवा करता येऊ शकेल, लोकांपर्यंत आपण थेट पोहोचू शकू. या राजकारणात येण्यासाठी आपल्याला कोणी हात दिला? म्हणजे कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्ही राजकारणात आला? नाही, मुळात तसं तर अनेको वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात मी कार्यरत आहे. ज्यांना ज्यांना माझी पार्श्वभूमी आहे त्यांना ही कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या हजारो ज्या काही सामाजिक स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकरता काही काळ मी काम करत होतो. मला तर आठवते की 2009 पासून मी थेट ग्राउंडपर्यंत जाऊन काम करतोय. मग ती कीर्तनातनं असेल, दुष्काळग्रस्त भागातला असेल, शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता असेल, कोविडमधला असेल आणि अन्य अन्य अशा अनेक प्रकारचं काम आहे. पण हे सगळं सुरू असताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या मध्ये सगळे थेट संपर्क नव्हता. पण ज्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी जेव्हा बारकाईने सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केलं त्यावेळी आता राजकारणाकडे आपण गेलं पाहिजे का, त्याच्या संपर्कात आपण असलं पाहिजे का. पण ज्यावेळी मी पूर्ण इतिहास बारकाईने ढुंढाळला आहे, पाहिला आहे, त्यावेळी ज्या लोकांच्या संगतीत जाऊन आपल्याला काही समाजाचं भलं करता येईल, काही समाजाचं हित करता येईल, अशा लोकांसोबत आपण काम केलं पाहिजे अशी मनात एक इच्छा आली. आणि सर एका निमंत्रण देण्याकरता एक कार्यक्रम होता आमच्याकडे, शिखर शिंगणापूर नावाचं देवस्थान. आम्ही कोटीलिंगार्चन असा मोठा भगवान शंकरांच्या 1 कोटी शिवलिंगांची पूजा आराधना केली होती. त्याच्याकरता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी यावं साठी त्यांच्याकडे मी पहिल्यांदा गेलो होतो. त्यांची माझी पहिली भेट. तोपर्यंत ते काही माझ्या परिचयाचे नव्हते. पण वारीमध्ये देखील ते वारी सुरू होती. काही मला वाटतं की पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये होता आणि बातमी धडकली
की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी असा सगळे पदभार स्वीकारला. आणि दुसऱ्या दिवशी काही पत्रकारांनी मुलाखत घेतली होती की आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही साताराचे, ते साताराचे आहेत, तुम्ही त्यांना काय सांगाल. तेव्हा मी परखडपणे मत मांडलं होतं की मुख्यमंत्री कोणीही असो, जो वारकऱ्यांची सेवा करेल तो खऱ्या अर्थाने आमचा मुख्यमंत्री आहे. कदाचित हे आदरणीय शिंदे साहेबांच्या वाचनात आलं असेल, त्यांनी ते अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी जर आता मुख्यमंत्री झालोच आहे तर पहिलं काय काम करेन मी, तर वारकऱ्यांकरता जे काही लागेल, कारण की हा वारकऱ्यांचा समुदाय जो आहे ते काही 2-5 हजार लोक नाही आहेत, म्हणजे अगदी 15-20 लाख लोक पंढरपूरच्या वाटेवर चालतात. मग त्यांना जे जे काही आवश्यक लागते ते सगळं जे काही लागते, जे काही सुखसुविधा असतील, काही मूलभूत सुविधा असतील, ते सगळं देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळे मग तो एक प्रभाव आमच्यावरती देखील राहिला की धर्मासाठी, म्हणजे मला त्यावेळी असं आठवलं, मी काय तुलना करत नाहीये, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जाणारा एक कणखर मावळा मला त्यावेळी शिंदे साहेबांच्या दिसला. एकीकडे वारकरी होते, एकीकडे भक्ती आहे आणि एकीकडे शक्ती आहे. त्यामुळे भक्ती शक्तीचा अत्यंत अद्वितीय संगम जेव्हा मी पाहिला तेव्हा ते कुठे मला जाणवलं असं की जवळीक वाटली, त्यावेळी शिंदे साहेबांविषयी वाटली. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत वारकरी असतील, धारकरी असतील, हिंदुत्ववादी असतील, अध्यात्म याच्यामध्ये मग सगळे पंथ, सगळे धर्म आले. त्या सगळ्यांसाठी जे जे आदरणीय शिंदे साहेबांना मी सांगितलंय ते बघू करू असं नाही. महाराज ठीक आहे, होऊन जाईल, म्हणजे तात्काळ अध्यात्माविषयी तत्परतेनं काम करणार. असं म्हणतो की नाही, सेवेतही तत्पर हिरो जिंदलकर, हिरो जिंदलकर सांगायचे महाराजांना, महाराज तुम्ही मला आज्ञा करा, मी सेवेकरता तत्पर आहे. असं मला वाटतं की साधू संतांनी आज्ञा करावी, काही सांगावं की आदरणीय साहेब अशाशी अडचण आहे, तर ते सांगतात की आम्ही मोठे नाही आहे, राजसत्ता फार छोटी गोष्ट आहे, धर्मसत्ता मोठी आहे. त्यामुळे आमची राज्यसत्ता ही धर्मसत्तेच्या चरणाजवळ आहे. मला वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या नंतर धर्मसत्तेच्या जवळ जाणारा कोणी जर लोकनेता असेल तर ते आदरणीय शिंदे साहेब. तुम्ही ही जी ओळख सांगितली शिंदे साहेबांची ती थोडीफार खरी म्हणावी लागेल, कारण की लोकनाथ अशी ओळख आता त्यांना या गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या कार्यशैलीमुळे मिळाली आहे. तुम्ही फार जवळ दिसता त्यांच्या, म्हणजे तुमच्या जेव्हा सोशल मीडियावरती सुद्धा बघितलं तर फार तुम्ही नेहमी काहीतरी घेऊन जात असता, सांगत असता, तर मला असं वाटतं फार जवळ असता तुम्ही त्यांच्या. कसा स्वभाव आहे, म्हणजे पडद्यामागचे शिंदे साहेब कसे आहेत? नाही, खरं तर शिंदे साहेबांच्या कोण जवळ आहे आणि कोण जवळ नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण की जो जो व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचतो तो त्यांच्या जवळचाच आहे. आणि एखादा कदाचित पोहोचू शकत नसेल, कोण खड्यापाड्यात राहतं, कोणाच्या काही अडचणी असतील, पण आदरणीय शिंदे साहेबांनी आपले काही दूत तिथे ठेवलेत. दूत म्हणजे कोण, मला वाटतं की दोन सर्वसामान्य जनता आणि नेता यांच्यामध्ये जोडणारा माणूस जो आहे की नाही तो भरभक्कम असावा लागतो. त्यांनी कधी कचराही करता कामा नये. त्यामुळे मी आज महाराष्ट्रावर माझा प्रवास असतो, लोकांपर्यंत पोहोचत असतो. काही कोणाच्या अडचणी असतात, काही परमार्थातल्या असतील, काही मंदिरांच्या असतील, काही धर्माच्या असतील, काही गोरक्षकांच्या असतील किंवा काही वैद्यकीय कक्षाच्या असतील, अशा अनेक नानाविध प्रकारच्या लोकांच्या अडचणी त्यांना रोज समोर जावं लागतं. गेल्यानंतर आम्ही त्या सगळ्या नोंद करून घेतो आणि ज्या ज्यावेळी शिंदे साहेबांकडे जातो त्यांच्यावर ते मानत असतो की साहेब असं असं होतं. तो बिचारा काही कराडवरनं, सातारावरनं किंवा कोकणात इकडे येऊ शकत नाही. त्यांनी सहज एक पत्र आम्हाला दिलं होतं, ते तात्काळ सांगतात काय पत्र महाराज द्या, म्हणजे बघू करू हा विषयच नाही. ते कोणाची कुठलीही गोष्ट असेल की जी ज्या गोष्टीची तत्परतेनं कार्यवाही होणी गरजेची ती त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो तर ते आम्हाला कधी नाही म्हणत नाही. आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही फार जवळ असता, मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने खूप मुख्यमंत्री बघितले, पण ज्या मुख्यमंत्र्याचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं पाहिजे असे मुख्यमंत्री कोणते झाले मला जर विचारलं तर मी तुम्हाला अगदी आदबीने सांगेन आणि अत्यंत आदरानं सांगेन, जुन्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचा आदर ठेवत, की याच्यामध्ये अग्रक्रमानं जर कोणाचं नाव आलं तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आहे. कारण की आम्ही पूर्वी मुंबईला यायचो कार्यक्रमांसाठी किंवा पाहायचो, वर्षा बंगला, आणि ते मुख्यमंत्री हातात वाटतं, जायचंय का, बघायचंय का, नाही. सर्वसामान्यांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना तिथे कोण जातं, जे काही करोडोंच्या गाड्यांमधून येतात, त्यांचे थेट मंत्र्यांशी संबंध आहेत, एवढीच मंडळी तिथे जाऊ शकतात. असं मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होईपर्यंतचा एक लोकांच्या मनामध्ये भेद होता किंवा एक प्रश्न होता की कोण जाऊ शकतं, त्याकरता काहीतरी तुम्ही करोडपती पाहिजे, पैसेवाले पाहिजेत, काहीतरी तुमचे दांडगे संबंध पाहिजेत. पण एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळे विषय तात्काळ खोडून काढले. मी जो मुख्यमंत्री झालोय की नाही तो जनतेच्या आशीर्वादाने झालोय, आणि माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस त्यांनी मला मतदान केलं, त्यांनी माझ्या पक्षाला मतदान केलंय, त्यांनी आमच्याकरता आशीर्वाद दिलेत. त्यामुळे राजसत्ता ही मिरवण्याकरता नसते, राजसत्ता ही लोकांची सेवे करता असते. त्यामुळे माझ्या दारात जो कोणी आलाय तो दारात नाही थांबणार, म्हणजे घरात येणार आहे. पूर्वी काय होतं तुम्हाला माहितीये का, माझं कुटुंब माझी जबाबदारी, ते कुटुंबात बाहेरच नाही पडले. म्हणजे आता मला काही नाव घ्यायचं नाही कोणाचं, सगळी श्रोते सुज्ञ आहेत आपले सगळे, वैचारिक त्यांची पार्श्वभूमी पक्की आहे. म्हणजे ज्यांनी फक्त कुटुंबाचा विचार केला त्यांनी काय मिळवलं आयुष्यात, काही नाही. काय देव देऊनही बघतो
आणि देव जेव्हा देतो की नाही हम्म. तेव्हा त्या दिलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. बरोबर. वाटतं की आदरणीय शिंदे साहेबांना जो काही 2.5 वर्षाचा कालावधी भेटला मुख्यमंत्रीपदाचा, हम्म. महाराष्ट्रातला असं एकही गाव, एकही तालुका, एकही जिल्हा नाही आहे हम्म. किंवा एकही खेडं पाडं किंवा त्याला आपण म्हणू की पाडे असतात, काही छोटे छोटे गावातल्या वस्त्या असतात, हम्म. तिथपर्यंत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पोहोचतात. त्यांनी सहज मुंबईला यावं आणि कुठे आलाय, मंत्रालय आणि अधिकारी नाही, मला तर शिंदे साहेबांनाच भेटायचं. हो. आणि आदरणीय शिंदे साहेबांनी मी सुद्धा डोळ्यांनी बघितलंय की हजारो लोक, त्या वर्षा बंगल्याची कॅपॅसिटी सुद्धा नव्हती, हम्म. पण यापेक्षा दुपटीनं लोक त्या बंगल्यात असायची. का बरं? की इथे आल्यानंतर म्हणजे मला प्रश्न पडतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार कसा असेल? हम्म. कोणी यायचं राजदरबारात, राजसदरीमध्ये, महाराज आमची ही अडचण आहे सांगायचं, तात्काळ तो घरी जाईपर्यंत निकाल लागलेला असायचा. हम्म. तीच विचारशैली घेऊन शिंदे साहेबांनी काम केलं. हम्म. तर मला हे कधी घडतं? हे संस्काराने घडतं. हम्म. हिंदू देशम्राट बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार होते, बरोबर. हे धर्मवीर दिघे साहेबांचे संस्कार होते. हम्म. आणि तुम्हाला माहिती आहे, ठाण्यात कोणीही गेलं दिघे साहेबांकडे, साहेब माझं असं असं आहे, हम्म. फक्त एक पत्र 4 ओळीचं 2 ओळीचं पत्र आणि खाली सही, हम्म. ती माणसाचं पत्र घ्यायची, डोक्याला लावायची आणि काम करायची. बरोबर. शिंदे साहेबांनी तो वारसा जपलाय. लोक म्हणतात की आम्हीच वारसदार आणि आम्हीच हे, हम्म. नाही. वारसा फक्त तोंडाने बोलून होत नाही, तो कृतीतून दाखवावा लागतो. बरोबर. आणि ते कृतिशील वारशाचे आज जर कोणी शिलेदार असतील तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. की कोणी काहीही घेऊन या, त्याच्या फायद्याचं आहे का, त्याच्या कष्टाचं आहे का, त्याच्या कामाचं आहे का, त्याला न्याय भेटलाच पाहिजे. बरोबर. आणि हे न्यायदानाचं काम, न्याय देण्याचं काम किंवा धर्मासाठी न्याय करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळे आपण बघितलं असेल की 24/7 रात्री पहाटे 4 पर्यंत, सकाळी 5 पर्यंत वर्षाची त्याला गुढी असायची. हम्म. का? महाराज आहेत का? नाही नाही, सर्वसामान्य शेतकरी आहे. ठीक आहे, साहेबांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं हम्म. कुणीही येऊ द्या, त्यांच्यामुळे आपण आहोत, आपल्यामुळे ते नाहीत. हम्म. त्यामुळे ही विचारशैली होऊन ते जे गेली की नाही, हम्म. त्यामुळे आजही मागच्या वर्षभर कदाचित ते त्या मुख्यमंत्री पदावरती नसतील, हम्म. पण सर्वसामान्य माणसाला तुम्ही विचारलं की नाही हा. तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण, हम्म. तर ते एकच नाव येतं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. ही त्यांची संपत्ती. तुम्ही आता म्हणजे मला 2 खूप प्रश्न उत्सुकतेने तुम्हाला विचारायचे आहेत. त्यातला पहिला विचारून घेते, कारण की अनेकांच्या मनात आणि आता हे राजकारण सगळं त्याभोवती फिरताना दिसेल. काहींनी कुटुंब जपलं असं आपण म्हटलात, आता श्रोते समजून घेतील या प्रश्नाला. काहींनी कुटुंब जपलंय आणि काहींनी लोकनेता म्हणून ओळख मिळवली. तर आता ती जी कुटुंब जपणारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा कुठेतरी हिंदुत्वाचा वारसा, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे आणि आपण सुद्धा याच वारशावरती भक्कम झालेला आहात. तर काय सांगाल, नेमकं हिंदुत्व कोणी जपलंय आणि नेमका बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत कोणी पोहोचवलेत आणि नेमकं ओरिजिनल शिवसेना हे जे वाक्य मी खूप आता हे खूप ट्रेंड आहे सध्या की वी आर ओरिजिनल, तर हे कुठे, म्हणजे तुम्ही कसं जस्टिफाय कराल की तुमची ओरिजिनल शिंदे सेना आहे आणि कसं तुम्ही हे सांगाल? हे बघा, लोकशाहीमध्ये ना हम्म. मतदार राजा आहे ना, हम्म. तो ज्याच्या बाजूने आहे बरोबर. तो खरा राजा आहे. हम्म. म्हणजे माझ्याकडे करोडोंची संपत्ती आहे हम्म. आणि माझ्याकडे करोडो माणसं आहेत, हम्म. ते काय निवडाल तुम्ही? हम्म. वाटतं की आमच्याकडे असणारी लोकांची संपत्ती की नाही, संपत्ती खरी गोष्ट. तिथे करोडोंना कधी संपवणार नाही. हम्म. आम्ही मूळ, आम्ही खरे, हे कोणाला सांगावं लागतं? ज्यानं काहीतरी खोट्याचं रूप घेतलंय की नाही त्याला सांगावं लागतं की वी आर ओरिजिनल, वी आर ओरिजिनल. तो खरं आहे की नाही? हम्म. तो असा मोठ्या मोठ्या कालवा करत नाही, ओरडत नाही, सांगत नाही मी खरं आहे. हम्म. मी चंदन आहे, कोणाला सांगावं लागतं? ज्यानं बाबळीचं झाड आहे पण बरोबर. चंदनाचं रूप घेतलंय हम्म. तर सांगायला लागतं की अरे हे चंदनाचं घर आहे. खरी गोष्ट. तर मूळ चंदन आहे की नाही सांगावं लागत नाही हे चंदन आहे. बरोबर. ते आपसूक लोक येत असतात. हम्म. मला वाटतं की आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा कोण आहे हम्म. हे आता तरी महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाहीये. का बरं? तर मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांना कळून चुकलंय हम्म. आम्ही खरे, आम्ही खरे, आम्ही खरे. हम्म. ते जेवढं खोटं रेटून बोलले की नाही आम्ही खरे, हम्म. तेवढं सबसेल त्यांनी लोकांनी तोंडावर पाडलं. हम्म. म्हणजे हा वारसा कोण सांभाळत आहे? हम्म. तर डोळे बंद करून महाराष्ट्रातला आज शेंबडं पोर सुद्धा सांगलं खेड्यापाड्यातलं की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनंतर कोण आहे? हम्म. दिघे साहेब. दिघे साहेबांनंतर कोण आहे? तर एकच महाराष्ट्राचा लोकनाथ एकनाथ. हम्म. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलंय हम्म. महाराष्ट्रातली जनता बोलते. हम्म. त्यामुळे त्यांनी कितीतरी कालवा केला, ओरडले, ठोठो त्यांनी काय करायची ती बोंब केली. हम्म. लोकांना माहिती आहे हम्म. खरं काय आणि काय आहे. वाघ होण्याकरता आहे ना हम्म. मुळात वाघ असावं लागतं. हम्म. कोल्ह्याने कितीतरी वाघाचं पांघरून घेतलं हम्म. तो वाघ होत नाही. डरकाळी फोडावी लागते. हे भगवा अंगावरती घेण्याकरता किंवा भगव्याचा स्वीकार करण्याकरता, साधू संतांच्या मागे जाऊन उभं राहण्याकरता हम्म. धर्माची शिस्त, हम्म. धर्माची प्रतिमा, धर्माविषयीचं प्रेम आणि धर्माविषयीची निष्ठा असावी लागते. आणि कुणाकडे आहे ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. बरोबर. काहीतरी त्या हिरव्या मतांकरता, हिरवट शॉली करता हम्म.
किंवा काय त्या हिरव्या मतांची सगळी चंगळ बघण्याकरता ते मुजरा करणारे हम्म, आणि कुठेही जाऊन बसणारे, हम्म, हे हिंदुत्व होऊ शकत नाही. भर सभेमध्ये हम्म, मला काय तो शब्द उच्चारायचा नाही आहे, हम्म, कारण की आमचं हिंदुत्व जे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं हम्म, ते आमचं हिंदुत्व अगदी स्पष्ट शब्दात आहे. हम्म, तो या भारत देशाला आपली आई म्हणतो, हम्म, तो या भारत देशाला आपला बाप म्हणतो, हम्म, तो आमचा हिंदू आहे. हम्म, आहे. तो मुस्लिम जरी असेल की नाही, हम्म, तो आमचा हिंदूच आहे. हम्म, आणि हीच म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मातोश्रीवरती देखील ज्यावेळी हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी देखील आमचे अनेक मुस्लिम बांधव ते तिथे नमाज पडायचे. हो. नमाजाची वेळ झाली का, अरे असू दे असू दे, तू नमाज पड, काही नाही, मला काही फरक पडत नाही. हम्म, हे आमचं हिंदुत्व आहे. आता काय झालंय, एकीकडे आपला स्वधर्म जो आहे तो सोडून द्यायचा हम्म, आणि दुसरीकडे फक्त आम्ही काहीतरी हिंदुत्वाच्या काही जोपासना करतोय, काम करतोय, तर मग सांगायचं की हे काही हिंदुत्व नाही. हम्म, आणि हे जे काही आमचे अल्पसंख्याक बांधव आहेत, आमचे मुस्लिम बांधव आहेत आणि सगळा हिंदू बांधव आहेत, हम्म. ह्यांच्यामध्ये काहीतरी भांडणाची दरी पेरायची, भांडणं लावायची, हे काम सध्या कोण करतंय? तर हे काम करण्याचं मोठं पातक जनाब उद्धव ठाकरे करतात. मी मुद्दाम म्हणतोय, काय नाव म्हटलं मी, जनाब उद्धव ठाकरे. हम्म. का आता बरं? आता त्या जनाबांसोबत त्यांचे बंधूही म्हणजे शिंदेंनी जेव्हा वेगळा पक्ष हे केला तेव्हा आता म्हणजे एक वेगळंच इतिहास घडला की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत. तर तुम्ही कसं आता त्या सगळ्याला जोडून? अंगावरती केवळ भगवी शॉल घेतली हम्म, आणि हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भाषणं केली तर ते हिंदुत्व होत हम्म, नाही. त्यामुळं खरं तर आदरणीय राज ठाकरेंविषयी मनात आमच्या प्रचंड आदर होता. हम्म, का बरं? हिंदुत्वाची एक मोठी चळवळ त्यांनी सुरू केली होती. हम्म, पण ज्यावेळी त्यांचा निर्णय बघितला हम्म, की जे कालपर्यंत त्यांना शिव्या घालत होते आज ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. हम्म, म्हणजे मला सांगायला मला हे वाटेल की माहीमचा दर्गा आहे ते की आदरणीय ठाकरेजींनी ते सांगितलं, राज ठाकरेंनी, की तो दर्गा अनधिकृत आहे, अमका आहे, तमका आहे. त्यांनी केवळ बोलण्याचं काम केलं. हम्म, गणेशभरांचा एक अभंग आहे, ते असं म्हणतात, क्रियेविना वाचाळ बरळ ती बरळ. काय हो, क्रिया केली तर ओके, नाहीतर असे बोलणारे बोल घेवढे पुष्कळ आहेत. हम्म, माहीमचा मुद्दा त्यांनी उचलला असेल खरं, हम्म, हम्म, पण एका रात्रीत हम्म, तो माहीमचं सगळं जे काही अनधिकृत बांधकाम होतं कुणी काढलं? हम्म, ते शिंदे साहेबांनी काढलं. आतापर्यंत त्या प्रतापगडच्या पायथ्याला अनेक लोक गेली, हम्म, अमकं करायचं, हे असं झालं, ते काय तो अफजल खान होता बोकड, हम्म, हम्म, 32 तासाचा बोकड टराटर फाडला शिवाजी महाराजांनी. हम्म, ठीक आहे, शत्रू मेला, वैर संपलं, त्याला पायाजवळ जागा दिली, हम्म, पण त्याचं पुन्हा अनेकाने महिमा मंडन केलं. हम्म, आमचा कधीही मुसलमानांना विरोध नाही, ते आमचे बांधवच आहेत. पण कधी जे भारत माता की जे म्हणतात ते आमचे आहेत, जे वंदे मातरम म्हणतात ते आमचे आहेत. स्वधर्म आपला आपला जपला पाहिजे, कुणाला विरोध करण्याचे काही कारण नाही. पण तुम्ही जर आमच्या हिंदू अस्मितेकडे बोट करताय की नाही, तर मग केलेलं बोट 100% तोडणार म्हणजे तोडणार. हम्म, आमच्याकडे बोट केलं की ते बोट सरळ बोट राहणार नाही. काय केलं होतं अफजल खानाने? तो आमचा बाप लागतो. हम्म, अरे त्याला तो ठीक आहे, तो आला महाराजांना मारण्या करता चालू करून आला. महाराजांनी काय त्याला वाघनकानं फाडलं, अमकं झालं, त्याला काही गाडून टाकलं, मेला शत्रू, वैर संपलं. पण त्या अफजल खानाचं महिमा मंडन करणारी माणसं आपल्याकडे होती. हम्म, अनेक वर्ष, अनेक दशकं महाराज गेल्यापासून मला वाटतं की महाराज समाधिस्थ झाल्यानंतर, पर्यंत वैकुंठगमन झाल्यानंतर महाराजांचं आतापर्यंत 300 पेक्षा अधिक वर्ष होऊन गेली. झाली की नाही? कुणी काढलं ते थडगं? मी म्हणत नाही थडगं काढा, महाराजांनी समाधी दिली नाही त्याला. समाधी म्हणजे कटगुरु म्हणते, महाराजांनी त्याला पायाजवळ जागा दिली की नाही? हम्म, मग ठीक आहे ना, लोकांना कळायला पाहिजे हम्म, की हा हजारोंचा सैन्य घेऊन आला होता हम्म, आणि फक्त छत्रपती शिवरायांनी आमच्या एका मावळ्यानं, हम्म, मावळ्यांच्या आमच्या संगतीनं हम्म, महाराजांनी एवढा मोठा पराक्रम केला की लाखोंचा फौज एका बाजूला, हजारोंचा फौज एका बाजूला आणि बुद्धीची गणिमी कावायची बाजू एका बाजूला. हम्म, मग त्याला काय दिली होती? पायाजवळ जागा दिली होती ना. आम्ही असं म्हणलं की त्याची आरती करा, महिमा मंडन करा. मी जाऊन आलो, तुम्ही पाहून आलो, हे साहेबांनी दृष्टासामने दिलं की अरे थडगं बारकं हे असू, त्या थडगं हरकत नाही आहे, इतिहासाच्या त्या काही पाऊल खोड आहेत त्या, पण तिथे हा लाखोंची शंभर, तिथे काचेचा राजमहाल कशा करता? तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचंय? हा कोण होता? पण हे जेव्हा आतापर्यंतच्या अनेक पुढाऱ्यांना सांगितलं नाही, त्यांना सांगितलं नाही नाही आमची मतं कमी होतील, आमच्या मतपेटीवर परिणाम होईल, कोणी पाऊल उचललं नाही. पण एक शिवरायांचा असा परखड मावळा भेटला या महाराष्ट्राला, म्हणजे शिंदे साहेब. बघू, करू, पाहतो, आपल्या भारतावरती जो चाल करून आला त्याचा महिमा मंडन आम्ही करणार नाही. तो आलाय त्याला एवढाच करायचा आणि एका रात्रीत आमचा उद्ध्वस्त, याला म्हणायचं एकनाथ शिंदेची काम. महाराज आता हे मतपेटीचा विषय त्यामुळे म्हणजे सॉरी फक्त वाक्य पूर्ण करतो हो मी. हो हो आणि माहीम असो, हां प्रतापगडचं काही अतिक्रमण असो, विशालगडचं अतिक्रमण असो, ह्यांच्या पाठीसारखे कोण होते आतापर्यंत? हे ते जना बोलते.
ते शिंदे साहेब म्हणून हा तो कसा का पवित्रा घेतला, वेगळं व्हायचं, अमकं व्हायचं, तमकं व्हायचं, का घेतला? तर मला आठवत आहे की आदरणीय हिंदुस्थान बाळासाहेब असं म्हणायचे की माझ्या शिवसेनेची मी कधी काँग्रेस होऊ देणार नाही. त्यांना मुलगा काय करतोय, तर बापाने कमवून ठेवलं ते मुलाला सांभाळतात राहिलं पाहिजे, पण सामान्य लांब आहे ते कचरा टाकायला लागला. त्यामुळे हे मुलगा करू शकतो, शिष्य करू शकत नाही. आमच्या अध्यात्मामध्ये की नाही गुरु कोण आहे यापेक्षा गुरुचे शिष्य किती निष्ठावान आहेत की नाही त्याला महत्व आहे. गुरु कधी आपल्याला मुलाला आपल्या गुरुच्या काळजीला बसवत नाही. ठीक आहे, काही ठिकाणी असतील, मला काही कोणाशी धुमत नाहीये, पण शक्यतो आपला एकनिष्ठ शिष्य जो असतो की नाही त्याला तो आपला वारसा देतो. आणि मला वाटतं असं वाटतं की आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी, आदरणीय दिघे साहेबांनी आपला हिंदुत्वाचा वारसा कोणाला दिला असेल की नाही, तो एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. श्री घडामोड झाली आणि कोणी म्हटलं की आमचे पैसे आहेत, आमचं हे, शिंदे साहेब म्हणले पैसे ही सही देऊन टाका, आपल्याला गरज, आपल्याकडे तो विचारांचा वारसा आहे की नाही, तो आपल्याला पुष्कळ काही आहे. आपण लात मारुती ती पाणी काढू का बरं? आपल्यासोबत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दिघे साहेब आहेत आणि हा विचारांचा वारसा जपला म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्या मागच्या निवडणुका बघितल्या असतील आपण, ते म्हटले की 40-46 माघारी आणतो, आणले की नाही? कुणाच्या भरोश्यावरती? सर्वसामान्य लोकांच्या भरोश्यावरती, कारण की ते लोकांपर्यंत पोहोचलेत. मला असं वाटतंय की मराठी माणसाच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा एकमेव लोक नेता सध्या महाराष्ट्रात आहे, त्यांचं नाव आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. महाराज, आता शिंदे साहेबांनी जसं मी म्हटलं इतिहास घडवला, 2 ठाकरे एकत्र आले आणि आता निवडणुका आहेत आणि या निवडणुका खूप वर्षांनी लागत असल्यामुळे सगळ्यांसाठी खूप प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तर शिंदे साहेबांनी आणि संपूर्ण शिवसेनेने काय एकंदरीत तयारी आहे या निवडणुकांसाठी? व्हॉट इज शिंदे पॅटर्न फॉर दिस? हे बघा, उद्या परीक्षा आहे आणि आज मग पेपर काढून बसायचं आणि पुस्तकं वाचायची आणि लिहून काढायचं की नाही, आता मी अभ्यासच करतो, 400% नापास होणार. जो हुशार विद्यार्थी की नाही तो पेपरच्या आदल्या दिवशी लागत नाही, तो पेपरच्या आदल्या दिवशी निवांत झोपलेला असतो, आराम करत असतो. मी पद्धतशीररित्या मागच्या 5 वर्षात अभ्यास केलाय, मी एक लेक्चर बुडवलेला नाही. त्याकरता मी मंत्रालयात गेलोय, मी कॅबिनेट अटेंड केल्या आहेत. त्या विद्यार्थ्याला मी पास होईन का प्रश्न नाही. प्रश्न कुणाला आहे? जो 2.5 दिवस मंत्रालयात गेला. अरे लोकांना म्हणजे जा भेटा, नाही, अरे ते काय आमच्या होत्या ना चर्चा, पण कुठं फेसबुक लाईव्हवर आमच्या चर्चा, करोडांचा समुदाय किती पुढं, अरे 20 लोक लाईव्हला आहेत. ह्या आमच्या सभा आणि एकीकडे शिंदे साहेब, जातील तिथे हजारो लाखो माणसं आहेत. त्यामुळं आता हे निवडणुकीच्या कोणावरती एवढे एकत्र आलेत की नाही, ते किती लांडगे एकत्र आले की नाही, वाघाने एक डरकाळी फोडली की सगळे बिळातले म्हणून बसतात. त्यामुळे ह्या किती म्हणजे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, कारण की काय आहे, तुम्हाला वाटतं हे पॉलिटिकल स्टंट आहे? नाही, म्हणजे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, अशा लोकांची नावं आपण घेतली पाहिजेत की ज्याला काहीतरी पुण्य प्रदान होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण ते उद्धव जरी असं म्हटलं, उद्धवजी म्हटलं, राज ठाकरे असं म्हटलं तरी ते पापच घडतं. का बरं? अरे किती नावं यांची चांगली आहेत. म्हणजे त्या उद्धव गीतेमध्ये आमच्याकडे सांगितलंय की भगवंतांनी जे काही भागवत नावाचा ग्रंथ सांगितला तो उद्धवाला सांगितला. इतका पवित्र नाव उद्धव आहे, पण त्या उद्धव नावाचा अख्खा वाटोळा करणार कोणी महाराष्ट्रात असेल तरी जनाब उद्धव ठाकरे. त्यामुळे आपण कुणाच्या घरी जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. त्यांना मोठी संधी होती की खान तशी माती, कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा, अशी म्हण आपल्याकडे. सगळ्या म्हणीचा वाटोळा करणारे कोणी असतील तर ते जनाब उद्धव ठाकरे. काहीही नाही, एवढं काही बापाने मिळवलं सगळ्यांनी मातीत मिळवून टाकलं. त्यामुळे असे कितीही आले, म्हणजे जिवंतपणी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना ज्यांना जिवंतपणी ज्यांनी वेदना दिल्या ते राज ठाकरे. ते काय हिंदूच्या गप्पा मारतात, ते काय मराठीच्या गप्पा मारताय? तो तुम्ही काय केलं मराठी माणसा करता? जे केलं ते आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. म्हणजे त्यांच्याकडे गेल्यानंतर कार्यकर्त्यांना शिव्या बसतात, कार्यकर्त्यांना धमक्या मिळतात. त्यांच्याकडे एक असं पद्धत आहे की तुम्ही माझ्या मुलाच्या पुढे जायचं नाही, गेला तर मग त्याच्या मागे पुढे फिरायचं. एकदा आमच्याकडे येऊ मग आदरणीय आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांकडे, ते कायम असं म्हणतात, शिंदे साहेब पण सांगतात की आता राजाचा मुलगा राजा होणार नाही. राजा कोण होणार? तो प्रामाणिकपणे काम करतोय, लोकांची सेवा करतोय. इतकं मोठं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय आमचे श्रीकांत दादा जे उच्च विद्याभूषित आहेत, डॉक्टर आहेत स्वतः, समाजामध्ये चांगला त्यांचा संपर्क, दांडगा मोठ संपर्क आहेत, तरी देखील मला तर बऱ्याच वाटतं की आदरणीय श्रीकांत दादांवरती अन्याय झाला. का बरं? तेवढेच मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, तर लोक परत कुठेतरी म्हणतील की सगळं घरातच चाललंय. तर ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारची कॅपॅसिटी असताना सुद्धा ज्यांनी स्वतःहून त्याग केलाय की बाबा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात की नाही, ठीक आहे मी लोकांमध्ये काम करतो, मला गरज नाही आहे. स्वतः मला वाटतं की मोदीजी म्हणत असतील की अरे त्याचा त्यांना भाऊ म्हणतात,
आम्ही दादा म्हणतो त्यांना, पण आधी मोदीजी त्यांना भाऊ म्हणतात, ते आमच्या सेकंदाच. पण ते काय म्हटलंय, ठीक आहे बाबा करतायत ना, मी सर्वसामान्य लोकांमध्ये जातो, कार्यकर्त्यांना माझे बळ दिलं पाहिजे. कार्यकर्ते माझे मोठे झाले तर पक्ष मोठा होईल. आणि दुसरीकडं पेंग्विन काय करतायत, काही नाही. म्हणजे आणि दुसरे काय अमित ठाकरे, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे त्यांनी दाखवावं. म्हणजे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरातनं ज्या काही समित्या संपूर्ण विदेशात गेल्या, त्याचं नेतृत्व करणारे आदरणीय डॉक्टर श्रीकांत नाईक या बाजूला, आणि जे फक्त म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं मला एक वाक्य आठवतं, त्याचं म्हणतात की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, माझा बाप असा, माझा बाप तसा, माझं हे तसं, हा कोण आहे, हा मूर्ख आहे. त्यामुळे आपल्या बापाचं काहीतरी कीर्ती सांगत बसण्यापेक्षा आपण काही स्वनिर्मितीने काही करावं ना, लोकांनी जाऊन काय केलं पाहिजे की नाही. कुणी उभं केलं, ह्याला श्रीकांत दादाने उभं केलं. पण फरक आजही आहे. एकीकडे तो राजाचा मुलगा वाढतो आणि एकीकडे हा राजाचा मुलगा असून देखील हा सर्वसामान्यांनी जाऊन काम करतो. जे म्हातारी माणसं असो, तरुण पिढी असो, आडला नडला असो, दादांजवळ जावं, दादा असा असा आहे. तो त्या नंदनवन बंगल्याच्या बाहेर, वर्षा बंगल्याच्या बाहेर जायची, ती कामं झाली असायची. हा फरक आहे. का बरं, तर हे जेव्हा जन्माला आले की नाही, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत दादा असतील, ही मंडळी कष्टात नाही आली आहेत, मंडळी गरिबीतनं आलेली आहे. ह्यांना सर्वसामान्य लोकांची जाण आहे. आणि दुसरीकडे बाकी हे सगळे आहेत की नाही, हे तोंडात सोन्यात आमच्या गुण नाही आले. सोन्यात तोंड ते येतानाच तोंडामध्ये सोन्याची मुंबई, सोन्याचे काही कारखानदार, सोन्याचे बिल्डर, एवढा मोठी तफावत आहे. त्यामुळे वारसा जो मिळतो की नाही, तो कामाला मिळतो आणि कर्तृत्वाला मिळतो. आणि हा वारसा महाराष्ट्रामध्ये कोणी दाखवून दिला असेल कामाचा आणि कर्तृत्वाचा, त्यात ते शिंदे साहेब आहेत, त्या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत, ते आदरणीय उदय सामंत साहेब आहेत, आदरणीय भरत गोगावले आहेत, आदरणीय शंभूराज देसाई साहेब आहेत, संजय सिरसाट आहेत, आदरणीय निलमताई आहेत. म्हणजे कितीतरी फळी सांगू शकेन तुम्हाला मी. आणि प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, काय यांच्याकडे काय होतं, गुलाबराव पाटील साहेब आहेत, पान टपरीवरची माणसं आज मंत्री आहेत. सर्वसामान्य घरातला म्हणजे मुंबईमध्ये सर्वसामान्य चाळीत वापरणारे आमचे भरत शेठ मंत्री आहेत. ते केवळ शिंदे साहेबच नाहीत, शिंदे साहेबांचे जे जसं आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो ते आम्हाला बाजीप्रभू आठवतात, देसाजी कंक आठवतात, आम्हाला हिरोजी इंदलकर आठवतात आम्हाला. तसं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा चालतात की नाही शिवरायांचा विचार घेऊन, तर त्यांच्यासोबत जी माणसं काम करतात की नाही, ते देखील त्या विचारांवर चालणारे मावळे आहेत. त्यामुळे शिवरायांचे मावळे काय करू शकतात ते महाराष्ट्राला बघितले. आणि मग पण पुन्हा विद्यार्थी तुम्ही त्यात की मग हे सगळे आता एकत्र आलेत की नाही, हे भुंकणारे सगळे, ह्याला माहिती आहे की आता पेपर उद्या आलाय, आपण अभ्यासच काय केला नाही, मग आता काय करायचं, लोकांची काहीतरी मानसिकता बिघडवायची, काहीतरी भाषणं करायची, मराठीचा मुद्दा काढायचा. तुम्ही काय केलं मराठी करता. अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळण्याकरता मला आठवते की मागच्या मंत्रिमंडळात देखील आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही मंत्रिमंडळ होतं तेव्हा देखील तो प्रस्ताव केला होता. आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये अभिजात मराठी भाषेला म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कुणामुळे झालं, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय उदय सामंत साहेबांनी करून दाखवलं. त्यामुळे जे आज लोक मराठीच्या नावाने छोटं बोंब मारतात त्यांनी काय केलं, तो पत्र लिहायची, घरात बाहेर पडायचंच नाही. म्हणजे दुपारी 12 वाजता उठल्यानंतर काही काम होतात काय, जाऊन बघा आदरणीय शिंदे साहेबांकडे पहाटे 5 पर्यंतची जागे असतात आणि सकाळी 9ला बाबा पूर्ण आमचा ग्रंथ वाचून पूजा करून लोकांनी सेवकांचा वाचतात ते रोज. शिंदे साहेबांचं एक मला विशेषत्व आवडतं की शिंदे साहेब हे मला माझ्या माहितीनुसार त्यांना ज्या ज्या वेळी वेळ मिळतो त्यावेळी ते संत साहित्य वाचतात. जेव्हा केव्हा मी साहेबांकडे जातो तेव्हा ते आमच्याशी राजकीय गप्पा मारत नाहीत. ते एखादी माऊलींची ओवी सांगा महाराज की आपण असं असं करतोय, मग आता आपण दानधर्म करतोय. आमचे एक अत्यंत चांगले धारकरी निष्ठेने काम करणारे महाराज होते. चुकून त्यांनी काय टोकाचा निर्णय घेतला, साहेबांना कळवलं, त्यांनी सांगितलं अक्षय महाराज आपल्याला तर मदत करायची आहे, पण ही मदत करताना या हाताला कळता कामा नाही. त्यांनी तात्काळ तिथे त्यावेळी आदरणीय पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतेरे होते, बापूंकडे निरोप दिला. त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी, म्हणजे घटना घडून गेली. त्यांनी सांगितलं अक्षय महाराज त्या घरात दुःख आहे, मी विसरलो नाही आहे, आणि आपण आज जर माझा वाढदिवस असेल आणि ते मी काही आनंद उत्सव साजरा करतो किंवा कार्यकर्ते काय केक कापतायत, अमकं तमके गर्दी झाली आहे, पण आज त्या आईच्या घरात दुःख आहे. आणि महाराजांची शेवटची इच्छा होती की त्यातनं आपण थोडं मुक्त झालं पाहिजे, आपल्याला जे काय कर्ज असेल ते. साहेबांनी सांगितलं त्यांनी विजय बापू शिवतेऱ्यांना, बापू तात्काळ तुम्ही जा आणि जे काही कर्जाची रक्कम असेल किंवा जे काही गोष्ट असतील सगळ्या मिटवून टाका. साहेबांनी त्या दिवशी निरोप दिला. 8:30ला त्या सगळ्या ज्या काही वस्तू होत्या, जी काही अनामत रक्कम होती त्या घरी पोहोचवली.
हम्म. हे करत असताना या हातालाही कळालं नाही. हो. त्यांना एकनाथ शिंदे. हो. म्हणजे काही काही मंडळी असतात की 5,000 खर्च केले, 10,000 खर्च केले, 12 केळी, 1 डझन केळी आणली, ती वाटायची आणि 4 फोटो व्हायरल करायचे. हो. हो. करोडो रुपये हम्म. दातृत्वाचा महामेरू म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. हम्म. ते रुग्णांकरता असेल, हम्म. धर्मासाठी असेल, हम्म. गरजूंकरता असेल, त्यांच्या दारामध्ये आलेला कुठलाही होतकरू माणूस, गरजू माणूस हम्म. आजपर्यंत कधी रिकामी गेला आहे असं मी तरी पाहिलं नाही. हम्म. पण ते पाहतात हम्म. की खरंच हा गरजेचं आहे. आणि त्यांच्या मुलींचे लग्न असतात, या अडीअडचणी असतात, बिचारा गावाकडून आलेला असतो, हम्म. काहीतरी ऑपरेशन असतं, मोठी शस्त्रक्रिया असते. हम्म. म्हणजे महाराष्ट्राला एक खूप मोठा आदर्श आहे. मला वाटतं की देशातलं पहिलं कॅशलेस इथे काउंटरच नाही आहे, हम्म. पैसेच लागत नाहीत, हम्म. असं आदरणीय शिंदे साहेबांच्या आईच्या नावाचं, स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे नावाचं रुग्णालय ठाण्यामध्ये. हम्म. कुणीही जावा, हम्म. ही माझ्या अपरोक्ष कधी माहिती घ्या तुम्ही, त्या हॉस्पिटलला काउंटरच नाही आहे. अच्छा. माझं किडनीचं ऑपरेशन आहे, ठीक आहे, अर्ज लिहून द्या, तात्काळ करू शकतात. लोक नसतील तर वेटिंग नसेल तात्काळ करतात, ते सांगतात 8 दिवसांनी या. हम्म. पेशंटनी यायचं, हम्म. ऑपरेशन उपचार करता जायचं, उपचार पूर्ण घ्यायचे, बरं व्हायचं, ठणठणीत व्हायचं, त्याचं जेवण खाणं राहणं बिणं सगळं हम्म. उपचार करून त्याने घरी जायचं. हम्म. पण पुन्हा कोणी गेला ना साहेबांकडे, म्हणणार तो साहेब धन्यवाद बरं का तुमच्यामुळे झालं. अरे जा रे तू, हम्म. मी काही वेगळं थोडी केलंय. अरे आपल्याकडे सत्ता कशा करताय? हम्म. मी जर ज्या गोरगरिबांच्या डोळ्यातले अश्रू पुसले नाही, त्यांच्या मदतीला गेलो तर माझा काय फायदा आहे? बरोबर. या विचारांचे एकनाथ शिंदे साहेब. हम्म. त्यामुळं हा माणूस, लोक म्हणतात की नाही देव बघितलाय का? हम्म. देव कसा असतो? हम्म. ते 4 हात आणि काही 2-3 चेहरे, हम्म. सर्वसामान्य. म्हणजे पॅन्ट शर्टमध्ये देखील एखादा सज्जन माणूस असू शकतो, सज्जन शक्ती असू शकते, हम्म. देव माणूस असू शकतो. बघायचं आहे का? अजून एकनाथ शिंदे साहेबांना बघा. हम्म. मग तुम्हाला त्यांना अनेकदा प्रश्न पडेल, हे काय नुसतं त्यांचं कौतुकच करत चाललेत. हम्म. कौतुक नाही. मी अध्यात्माचं व्यक्तिमत्व आहे, मी आध्यात्मिक पार्श्वभूमीच आहे. आमच्याकडे असं म्हटलंय, संत आणि देव सोडून कोणाचंही कौतुक करता कामा नये. बरोबर. संत तर सांगतात की कीर्ती वालू नये मानवाची, हम्म. माणसाची कीर्ती सांगण्यामध्ये आपली वाणी वाया घालवू नका. हम्म. परंतु माणूस सज्जनतेनं हजारो लोकांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्याचं काम करतो की नाही, हम्म. माझ्या दृष्टीने तो देव माणूस आहे. हम्म. आणि मग त्या देव माणसाला कौतुक करायला हरकत काय? हम्म.